काही बघू शकता तुम्ही बाहेरून उदगीरचा किल्ल्याचा नजारा असा काही आहे. काही धोंडे तुम्ही ते बघू शकता. सगळं काही बांधकाम चालू आहे. दृश्य मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आज आम्ही आलो आहोत आमच्या उदगीरच्या किल्ल्याला, उदयगिरी किल्ला. तर मी आणि सागर आलो आहोत. तर हो काही आमचे उदगीरचे किल्ला आहे. तर चला आपण पाहूया उदगीरच्या किल्ल्यात काय बांधकाम केले. नवीन म्हणजे काय नाही, नवीन काही काम केले नाहीत. अगोदरचा जे काही तुटलेला भाग होता किल्ल्याचा, खूप दिवसानंतर ते दगड खाली पडेल ते कोसळून, त्यामुळे डबल त्यांचा बांधकाम चालू केलं आहे. तर बघा, पुनर्रचना केली आहे. तण वाढला आहे जास्त. कृपया सध्या पावसाळा आहे. शासनाने 1 रुपया हे तण काढून टाकावे, ही एवढी मान्यता करतो मी. 6 वाजले आहेत आता. इथं आम्ही आलो आहोत. इकडं पूर्ण हे पावसाळ्यामुळे आता हे काही सगळे घास. पानिपतची लढाई या पहिल्या किल्ल्यापासून झाली, सुरुवात झाली. हो. व आपण पाहू शकता दृश्य. बघा, हे का सीन आहे इथून किल्ल्यावर पूर्ण पाहू बघता आपण. आणखीन थोडं पुढे चला. याच्याहून भारी भारी हे पूर्ण भिंती आहेत. हे तुम्हाला आत्ता मी पारमध्ये आलो तेव्हा ब्लॉग चालू केलोय आपण. तिथूनच दाखवलो असतो आपल्याला. व हे बांधकाम सुरू केलेले आहेत. थोडे अर्ध झालेलं आहे आणि थोडं राहिले. हे आणखीन काही काम चालू आहे. तुम्ही इथं बघू शकता साईडकडे. तर आम्ही आता धोंडे दगडे ते पुनर्रचना करत आहे. शासनाने हे मान्यता देऊन खूप चांगले केलेले आहे. व ह्या लहान ते आले समजा इथे, हे बघू शकता. इथं बघू शकता. इथं हानिकारक आहे. हानिकारक आहे म्हणून शासनाने या बांधकामाची पुनर्रचना चालू केली आहे. कारण की शासनाने काही आपला फंड दिला होता किल्ल्याला, जे काही किती करोड होता आपण बहुतेक बघा 50 का 1 कोटीचा बहुतेक 1 कोटीचा बहुतेक याला फंड दिलेला होता सरकारने पुनर्रचना करायसाठी बांधून. हो का, बघू शकता तुम्ही इथून दृश्य. हे नवीन रचना केलेले आहेत. तिकडे आमचे काय उदगीरचा भाग आहे. हे प्लास्टर केलेले आहेत. हो, हे पहिले नव्हते. आता चांगलं करत आहेत. बघू शकता. आम्ही आता गोल फिरत आहे किल्ल्याच्या आणि तण खूप पडत आहे. आम्हाला भीती वाटत आहे, साप जनावर येईल म्हणून. कसं तर आज पुढे चाललंय हिंमतने. बघू शकता. हो का, हे काही सर्वात वरचा किल्ल्याचा भाग आहे. हे वरी अजून बांधकाम केलेले आहेत. आता काही टाइम आहे. आम्ही पार 6ला आलो आहे. इथं 6ला बंद होतंय, तरी आम्ही आज 3रा सोमवार आहे. खूप गर्दी आहे. श्रावण महिन्याचं 3रा सोमवारमुळे. तरी हो का, हे बघू शकता तुम्ही. हे बांधकाम चालू आहे. सगळं काही चालू केलेले आहे. पुनर्रचना चालू आहे इथे. हे आता काम झालेलं आहे. अजून करत आहेत. इथून हे काही सगळे गाड्या, ते म्हणजे आपले कामासाठी हे सगळं रस्ता पूर्ण गाड्याच्या चाकामुळे पूर्ण मध्ये धसरून गेला आहे. हो का, हे तुम्ही बघू शकता भिंत्या. तुम्ही बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहेत. तुम्हाला दाखवण्यासाठीच आम्ही बंद होत असतं. तुम्हाला दाखवण्यासाठीच आम्ही खास इथं आलो आहोत. कशी मोठी इमारत आहे. इमारत नाही, ते भिंत आहे सर. भिंत. कोणी पहिल्याच्या काळामध्ये मुघलांचा या राज होता. परंतु काही आपले मराठी पेशवे सदाशिवराव पेशवे यांनी हे उदगीरचा किल्ला हे आपल्या जिंकून घेतला आहे. आणि पानिपतची लढाई इथूनच सुरुवात झालेली आहे. हे बघू शकता. खूप चांगलं काम करत. इकडून बघू शकता तुम्ही. तोपांची जागा होती. इथून तोप ठेवत असते. मशाचा राहत खाली. पहिल्याचे कालरचना. कोणी समोरून कोणीच सैनिक समजा शत्रू का आले, इथं तोफ होती. दोन्ही साईडून होते तोफ. ते लढा करत होते. तर चला आपण पुढे पाहूया. लोकांची गर्दी आहे वरी. अजून वरून जाण्याची जागा कुठे आहे की आम्ही ते शोधत आहोत. वरी जाण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी आता किल्ला बंद होऊ शकतोय. आम्हाला सध्या वापिस घरला पाठवू शकतात. आम्ही जाण्याची कोशिश करतो.
प्रयत्न करू. आम्ही तुम्हाला हे खाली भुरातून वरी हो, इथे. जायची जागा आहे. व उदगीरच्या किल्ल्यामध्ये 300 गोळे